घोळ मुख्यमंत्रीपदाचा या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। 23 नोव्हेंबरला निकाल आला, मात्र आज 28 तारीख आली तरी अद्यापही मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही। पण मुख्यमंत्रीपदाचा तिढा केव्हा निर्माण होतो? ज्यावेळेस कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल तर। इथं निवडणुकीपूर्वी युती आणि आघाडी यांच्या घटक पक्षांची मिळून त्या ठिकाणी युती आणि आघाडी तयार झालेली आहे। त्यामुळं सरकार स्थापनेचा आकडा हा महायुतीच्या बाजूनं आहे। महायुतीच्या बाजूनं प्रचंड असा कौल या ठिकाणी आलेला आहे। तरीही महायुती आपलं सरकार का स्थापन करू शकत नाही किंवा नेमकं मुख्यमंत्री पदावरून घोडं काय अडले हे आपण पाहिलं पाहिजे। वास्तविकतः एकट्या भारतीय जनता पक्षाने 132 जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत। जवळपास 7 ते 8 अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। म्हणजे आकड्याचा खेळ हा कुठेतरी 5-6 वर येऊन थांबलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। मग अजित पवारांचं संख्याबळ हे जवळपास 41 आहे। म्हणजे हे जवळपास हा आकडा 181ला भेटतो। जरी एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला ठेवलं तरीही तो त्या ठिकाणी प्रचंड असं बहुमत या ठिकाणी होतं। मग तरीही भारतीय जनता पक्षातील चाणक्य सत्ता का स्थापन करत नसावेत हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो। सध्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले 2 चेहरे आहेत। एक आहेत देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या बाजूने आहेत एकनाथजी शिंदे साहेब। तर या दोघांची आपण पार्श्वभूमी पाहू, यांचे प्लस मायनस गुण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील। देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले चाणक्य गणले जातात। राज्यातील मातब्बर नेते आणि विशेषतः मोदी आणि अमित शहा या केंद्रीय नेतृत्वाशी जवळीक असणारा महाराष्ट्रातला सर्वात मोठा नेता अशी त्यांची ओळख आहे। त्यांनी मागचे 5 वर्ष म्हणजे 14 ते 19 अशा प्रकारची सत्ता उपभोगलेली आहे आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे। याशिवाय 2.5 वर्ष त्यांनी आता उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। मात्र लोकसभेचा ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा लोकसभेमध्ये ज्यावेळेस राज्यात दारुण पराभव झाला त्यावेळेस त्यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला। मात्र वरिष्ठांनी त्यांना राजीनामा देऊ नये असं सांगितलं। एक काही महत्त्वाकांक्षी निर्णय घेणारा नेता अशा प्रकारची त्यांची ओळख आहे। मात्र त्यांचे काही म्हणजे काही उणिवा आपल्याला या ठिकाणी सांगता येतील की ते काहींना सोबत घेता काहींना सोडून देतात, काहींना न्याय देता इतरावर अन्याय करतात। अशा प्रकारची भूमिका म्हणजे खलनायकाची भूमिका त्यांची आहे असं देखील काही टीकेचा सूर या ठिकाणी राज्यात ऐकायला मिळत आहे। तर दुसरे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आणि सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हे अतिशय सामान्य फॅमिलीतून आलेले आहेत। त्यांचे कुटुंब म्हणजे ते स्वतः रिक्षा चालवत होते आणि काल त्यांनी एक प्रेस घेऊन सांगितलं की माझ्या आईनं आणि पत्नीनं घराचं बजेट कसं चालवलं यावरून मी बोध घेत राज्याचं बजेट चालवलं किंवा राज्य चालवलं। लोकाभिमुख कार्यक्रम या ठिकाणी राबवले, अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले। याशिवाय त्यांनी सगळ्यात मोठा एक बाब प्रकर्षानं सांगितली की मी राज्यातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ सख्खा भाऊ झालो, ही माझ्यासाठी सर्वात मोठी उपाधी आहे। अशा प्रकारचं त्यांनी मत व्यक्त केलं आणि या प्रेसमध्ये बोलताना त्यांनी असंही नमूद केलं की मी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी
मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय ते घेतील त्या निर्णयाला माझा पाठिंबा असेल किंवा मी त्या निर्णयाच्या आड येणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते एवढंही सांगायला विसरले नाहीत की मी मोदींनाही फोन केला आणि अमित शहांनाही फोन केला आणि फोन करून हे सांगितलं, असंही त्यांनी सांगितलं. मग आता प्रश्न असा होतो की काही सूर असाही आलेला आहे, विशेषतः केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब असतील किंवा आणखी काही नेते असतील, त्यांचं म्हणणं असं आहे की एकतर त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं एकनाथ शिंदेनी किंवा केंद्रात मंत्रिपद स्वीकारावं, किंवा असाही एक मीडियाच्या माध्यमातून सूर येतोय की त्यांनी असं सांगितलं आहे की माझ्या मुलाला उपमुख्यमंत्री करा आणि मला महायुतीचं संयोजक पद द्या, अशी ही चर्चा या ठिकाणी आहे. किंवा या ठिकाणी केंद्रातून असाही काही मंत्र्यांचा सूर आहे किंवा राज्यातूनही असा सूर आहे की एकनाथ शिंदेला बाजूला सारून सरकार स्थापन करावं. परंतु भारतीय जनता पक्ष अशी रिस्क घेणार नाही, कारण मुंबई महापालिका आहे, देशाच्या आर्थिक नाड्या हा मुंबईमध्ये आहेत आणि भारतीय जनता पक्षाला मुंबईवर सत्ता मिळवायची आहे आणि एकनाथ शिंदे साहेब सोबत असतील तरच ती मिळवता येईल, अन्यथा ते शक्य होणार नाही. तर दुसरीकडं डोक्यावर पडलेले भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ असं म्हणतात की एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब जर मुख्यमंत्री झाले नाही तर 1000 लोक आत्मदहन करतील आणि त्यात मी असेल किंवा माझा नंबर असेल, अशा प्रकारचं एक दुर्दैवी वक्तव्य किंवा अशा प्रकारचं एक कुठलंही तारतम्य नसलेलं वक्तव्य एका प्रवक्त्यानं करावं. म्हणजे त्यांची प्रवक्तेपदी निवड कशी झाली, हाही मोठा एक संशोधनाचा भाग या ठिकाणी आहे. राज्यातील अनेक भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचंही म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे, असा मोठ्या प्रमाणावर सूर या ठिकाणी आहे. तशा बातम्या या ठिकाणी आणल्या जात आहेत, चर्चिल्या जात आहेत. मात्र एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका ही अत्यंत संयमी आहे. कोणत्या क्षणी काय बोलायचं आणि कोणत्या क्षणी गप्प राहायचं, कारण गेल्या 3-4 दिवसामध्ये त्यांनी अत्यंत शांतता ठेवली आहे. मीडियाशी सुद्धा त्यांनी बोललेले नव्हते. ते कालच त्यांनी पहिल्यांदा या गोष्टीवर भाष्य केलं. म्हणजे काहीही असो, हे मात्र निश्चित आहे की आता खुर्चीचा डाव रंगलेला आहे. येणारा काळच सांगेल की या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल. याशिवाय काल केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांनी सुद्धा अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. म्हणजे आता काही तासातच कळेल की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे. आज अमित शहांबरोबर अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिन्ही नेत्यांची बैठक आहे. म्हणजे आज हे जवळपास चित्र स्पष्ट होणार आहे की राज्याचा प्रमुख कोण असेल.